नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर MRTC म्हणजेच महाराष्ट्राचे जे काय असणारं वाहतूक खातं असणार आहे, या वाहतूक खात्यामध्ये खास 2026 ची पदभरती निघलेली असणार आहे। तर ज्याच्यामध्ये रिक्त जागा, पगार आणि त्याचबरोबर काय असणार आहे इतर गोष्टींची पात्रतेची ते आपण काय बघायचे आहे तर माहिती बघूया। चला तर मग बघा, जाणून घेऊया आपण काय असणार आहे तर MSRTC पदभरती 2026 काय काय रिक्त जागा, पगार आणि पात्रता। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असतील, ANM GNM असेल, स्टाफ नर्स असेल, FDA, नगर परिषद, जलसंधारण व मृदा संधारण असेल, त्याच्यानंतर आदिवासी बॅच, नगर परिषद, जलसंपदा, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स असेल, त्याचबरोबर पशुसंवर्धन, स्वच्छता निरीक्षक, MPW, महिला बालविकास, TET, टेट इत्यादी बॅचेस काय असणार तर अवेलेबल असणार आहेत। ओके, जर का या ठिकाणी तुम्हाला या बॅचेस जॉईनिंग करायचे असेल तर या ठिकाणी यांचे कॅरेक्टरिस्टिक दिलेत बघा, लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स असणार आहेत, जे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकताय आणि स्वतःचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकताय। शिवाय रेकॉर्डेड क्लास असणार आहेत, त्याचबरोबर स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ई बुक्स याच्याद्वारे प्रोव्हाइड केलं जातं। वीकेंडचे 2 ते 3 दिवस या ठिकाणी आपण MCQ किंवा त्याचबरोबर PYQ किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज सॉल्व्ह करून घेत असतो। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग तुम्हाला या ठिकाणी भेटलेले असणार आहेत। तर लवकरात लवकर जर का तुम्हाला ही बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, कारण या ठिकाणी 1100 रुपयांचा खास काय असणार तर मान्सून ऑफर सेल जारी असणार आहे। ओके, आणि ही ऑफर सध्या लिमिटेड म्हणजे 20 जुलै पर्यंत असणार, तिथून पुढे ही ऑफर दिली जाणार नाही। बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC यामध्ये तब्बल 17,742 पदांची मेगा भरती जाहीर झालेली आहे। ही भरती चालक आणि वाहक या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे। भरतीचे प्रमुख तपशील: एकूण पदे 17,742, चालक आणि वाहक, ओके, म्हणजेच काय असणार आहे लक्षात ठेवायचं, ड्रायव्हर आणि कंडक्टर पद असणार आहेत। ओके, त्याचबरोबर भरतीचा प्रकार बघा, कंत्राटी पदभरती असणार आहेत। अधिकृत संकेतस्थळ MSRTC। ओके, बघा हे परिपत्रक असणार आहे, याच्यामध्ये बघा काय सांगितलं जातं, महाराष्ट्र राज्य काय असणार बघा, महामंडळ मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन, विभागीय कर्मचारी अधिकारी घटक काय असणार, संवर्ग वर्ग 3 आणि वर्ग 4 पदातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त स्थितीबाबत। ओके, तर यामध्ये बघा विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की घटक संवर्ग वर्ग 3 आणि 4 पदातील चालक तथा वाहक, शिपाई, टंकलेखक, लिपिक, सहाय्यक पदातील कर्मचाऱ्यांची माहे जुलै 2026 रोजी सोबत दिलेली विहित नमुन्यातील काय असणार आहे हा अर्ज असणार, हा परिपत्रक असणार आहे। याच्यानुसार त्या 17,000 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। मग कोणकोणत्या पदांचा समावेश आहे बघा, तर यामध्ये चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटर व्हेइकल्स, इलेक्ट्रिशियन्स, त्याचबरोबर शीट मेटल वर्क्स, पेंटर, वेल्डर, अभियांत्रिकी पदवीधर, पदवीधरकारक, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इत्यादी सगळ्यांचा समावेश असणार आहे। पदसंख्या हजारो पदांची नवीन जाहिरात या ठिकाणी येणार आहे। पात्रता बघा, चालक पदासाठी उमेदवाराकडे जड वाहन चालवण्याचा वैध परवाना असणं गरजेचं आहे आणि किमान अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे। वाहक पदासाठी उमेदवाराने किमान 12वी किंवा 10वी, बघा वाहक म्हणजेच कंडक्टर पदासाठी किमान किती असणार, 12वी ते 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष। मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार शिथिलता या ठिकाणी असणार आहे। कंत्राटी भरतीसाठीचा पगार बघा, लक्षात ठेवायचा आहे, कंत्राटी पदभरती होणार आहे या ठिकाणी। ओके, यामध्ये मासिक वेतन, भरती प्रक्रियेत निवड झालेल्यांना चालक आणि त्याचबरोबर सहाय्यक वाहक म्हणजेच कंडक्टर यांच्यासाठी दरमहा सुमारे 30,000 रुपयांचा पगार निश्चित दिला जाईल। त्याचबरोबर करार कालावधी बघा, कंत्राटी पद्धतीने निवड झालेल्या उमेदवारांसोबत सुरुवातीला 3 वर्षांचा करार केला जाणार असणार आहे। किती वर्षांचा? 3 वर्षांचा करार, म्हणजे सलग तुम्ही 3 वर्ष जॉबवरती या ठिकाणी असणार आहे। विशेष लाभ: कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून आवश्यक ते सर्व तांत्रिक व सुरक्षा प्रशिक्षण मोफत दिले जाईल।
कायमस्वरूपी पदांसाठी पगार श्रेणी बघा, लक्षात ठेवायचंय, भविष्यात जे कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले जातात त्यांच्यातील मूळ वेतन श्रेणी खालील प्रमाणे, जसे की वेतन श्रेणी बघा 19 रूट ते किती असणार बघा 63,200 प्रतिमाह पदानुसार आणि अनुभवानुसार. इतर भत्ते कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार महागाई भत्ता, डीए, घरभाडे आणि त्याचबरोबर वैद्यकीय सवलती लागू. ओके, त्याचबरोबर यामध्ये सर्वांच्या मध्ये किती 53% वाढ केलेला असणार आहे. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.